लाईन लाईन तर सगळ्यांना माहिती आहे, पण लाईनचे कन्सेप्ट माहित नाही. आता ही जी लाईन बनलेली असते अथर्वावटे, लाईन इज अ कलेक्शन ऑफ पॉइंट्स. असे छोटे छोटे पॉइंट्स असतात, ते कलेक्ट झालेले असतात. बघा हे छोटे छोटे पॉइंट्स, कलेक्शन ऑफ पॉइंट्स दॅट कंटिन्यूज फॉर एव्हर इन बोथ डायरेक्शन. कलेक्शन झालेले पॉइंट दोन्ही डायरेक्शनला फॉर एव्हर असतात, याला म्हणायचं लाईन. आणि लाईन ही इनफायनाइट असते बोथ डायरेक्शन. लाईनला लिमिट नसते. लाईन म्हटलंय काय, LINE लाईन, आणि तो कशाचे कलेक्शन असतो, पॉइंट्स. बर, हे झालं लाईन. पुढे बघा, रेज कशाला म्हणायचं, रेज. रेज बघितलं आपण, स्टार्ट फ्रॉम वन एंड, एका साइडने तो सुरू होतोय, एक्सटेंड्स इन वन डायरेक्शन फॉर एव्हर, या पुढच्या डायरेक्शनला तो फॉर एव्हर एक्सटेंड होतोय. म्हणजे दोन्ही डायरेक्शनला तो इनफायनाइट नाही, बोथ डायरेक्शन. एका डायरेक्शनला तो फॉर एव्हर एक्सटेंड होतोय आणि एका डायरेक्शनला त्याला इंड पॉइंट असतो. इकडे इंड पॉइंट आहे बघा, त्याला आपण ए नाव देऊया, आणि येथून तो स्टार्ट झालेला असतो. याला रे म्हणतोय आपण, RAY, रे. हे झालं रे. सगळ्यांनी ऐका, अगोदर पाहिलं आपण लाईन, आता कन्सेप्ट पाहिला आपण जॉमेट्री मधला रे. पुढे बघा, याला म्हणतात सिगमेंट. हा लाईनचा एक पार्ट असतो, पण त्याला टू इंड पॉइंट असतात. आता समजा ही एक लाईन आहे बघा, या लाईनला नाव देऊ आपण वैष्णवी पंचगल्ले, या लाईनला नाव देऊ आपण शर्वरी AB. पण या लाईन मध्ये हे टू इंड पॉइंट घेतलेले आहेत आपण, हे मधलेच. रणविजय, अ लाईन सिगमेंट इज अ पार्ट ऑफ लाईन. AB जो पार्ट दिसतोय, समजा हा 10 सेंटीमीटर आहे, हा लाईनचा पार्ट आहे. कोण, लाईन सिगमेंट. लाईन सिगमेंट कोण आहे, AB, आणि त्या लाईनचा तो पार्ट आहे. आता ही लाईन तर फॉर एव्हर इकडे एक्सटेंड झालेली आहे, दोन्ही बाजूला फॉर एव्हर ती एक्सटेंड आहे, फॉर एव्हर ती एक्सटेंड झालेली आहे, आणि त्या लाईनचा तो पार्ट आहे AB, त्याला म्हणायचं लाईन सिगमेंट. लाईन सिगमेंट टू पॉइंट त्याचे इंड असतात, म्हणून तिचं आपल्याला मेजरमेंट करता येतं. लाईन सिगमेंट आपल्याला मोजता येते, मेजर करता येते. लाईन आपल्याला मोजता येत नाही, बोथ साइड ती फॉर एव्हर असते. इंटरसेक्टिंग लाईन्स कशाला म्हणायचं, एका सेम पॉइंट, आता मी एक पॉइंट देतोय, त्याचं नाव आहे ए. पॉइंटला नाव दिलंय मी ए. या ए पॉइंट मधनं मी या टू लाईन आपल्याला पास करायच्या. कशामधनं, पॉइंट ए मधनं. पॉइंट ए मधनं या ज्या टू लाईन आपण पास केल्यात, यांना म्हणायचं इंटरसेक्टिंग लाईन. इंटरसेक्टिंग लाईन कशामधनं पास होतात, सेम पॉइंट मधनं, एकच पॉइंट असतो, त्या या दोन लाईनला म्हणायचं इंटरसेक्टिंग लाईन, छेदणाऱ्या रेषा, आणि त्यांना इंटरसेक्टिंग पॉइंट असतो ओनली वन. हे झालं इंटरसेक्टिंग लाईन. पुढे बघा, आता परपेंडिक्युलर, जॉमेट्री मध्ये तुम्हाला सांगितलं ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन, तुम्हाला लगेच परपेंडिक्युलर लाईन काढता आली पाहिजे.
लंबरेषा परपेंडिक्युलर लाईन कशी असते बघा. परपेंडिक्युलर लाईन्स या आहेत, यांना म्हणतात परपेंडिक्युलर लाईन. आणि त्या अशा ठिकाणी इंटरसेक्ट होतात एकामेकामध्ये, अशा ठिकाणी येऊन मिळतात, तेथे राईट अँगल तयार होतात. आता राईट अँगलचं मेजरमेंट काय असतं? येथे राईट अँगल तयार झाले बघा, 90 डिग्रीचे 4 अँगल तयार झाले आणि 90 डिग्रीचा अँगल असतो राईट अँगल. याला म्हणायचं परपेंडिक्युलर लाईन दॅट इंटरसेक्ट ऍट राईट अँगल्स. परपेंडिक्युलर लाईन काढा म्हटल्यावर अशीच आली पाहिजे आणि कितीचे अँगल तयार झाले पाहिजे? 90 डिग्रीचे. हा जो मी अँगल काढलाय हा आहे 90 डिग्रीचा अँगल आहे आणि 90 डिग्रीच्या अँगलला म्हणतात राईट अँगल, काटकोन. मराठीमध्ये म्हणतात काटकोन. आणि तुम्हाला विचारलं का, सांगितलं लंबरेषा काढा, परपेंडिक्युलर लाईन तयार करा. परपेंडिक्युलर लाईन म्हटल्यानंतर या प्रकारच्या दोन लाईन एकामेकामध्ये इंटरसेक्ट करायच्या, याला म्हणतोय आपण परपेंडिक्युलर लाईन. आणि परपेंडिक्युलर लाईन आणि इंटरसेक्टिंग लाईन मध्ये डिफरन्स आहे. परपेंडिक्युलर लाईन मध्ये 90 डिग्रीचे 4 अँगल तयार होतात, इंटरसेक्टिंग लाईन मध्ये 90 डिग्रीचे 4 अँगल तयार होत नाही. मला सांगा, ही आहे इंटरसेक्टिंग लाईन आपण काढल्या, यामध्ये 90 डिग्रीचे अँगल तयार होत नाही. या अँगलचं मेजरमेंट वेगळंच असतंय. पॅरलल लाईन, याचं एक्झाम्पल आहे रेल्वे ट्रॅक. ब्लॅडर, लॅडर बघितलेली आहे, शिडी, लॅडर, LADDR, लॅडर. रेल्वे ट्रॅक, रेल्वे ट्रॅक कधी एकामेकात असा एकामेकातून गेलाय का? इंटरसेक्ट झालाय का? नाही. रेल्वे जाणारच नाही, चालेल का रेल्वे? नाही. मग इंटरसेक्ट पॅरलल लाईन कशाला म्हणायचं? पॅरलल लाईन्स आर लाईन्स दॅट नेव्हर इंटरसेक्ट. समांतर रेषा एकामेकामध्ये छेदत नाही, नेव्हर इंटरसेक्ट. काय? पॅरलल लाईन. आता पॅरलल लाईनचे एक दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले, कोणकोणते? रेल्वे ट्रॅक, लॅडर, शिडी असते बघा, आपण यूज करतो, ही समजा लॅडर आहे. लॅडर हे पण कशाचं एक्झाम्पल आहे? पॅरलल लाईनच. आता पुढे बघा, अजून पॅरलल लाईन झालं. आता हा जो अँगल आहे हा तयार झालेला आहे मुलांनो राईट अँगल. याला राईट अँगल म्हणूया, काही अडचण नाही, अँगलच आहे. टू रेज एकत्र येतात बघा, यांना नाव देऊ आपण ABC. रे AB, रे BC, दोघे एकत्र जॉईन केले आपण बी या ठिकाणी. बघा रे, अँगल कसा तयार होतोय राजनंदिनी? अँगल कसा तयार झाला? रे AB, AB नावाचा रे, याला आपण AB नाव दिलं, आणि BC नावाचा रे, याला BC नाव दिलं. दोघे बी या ठिकाणी एकत्र आले, त्यामुळे अँगल तयार झाला. मग तो कोणताही अँगल असेल, राईट अँगल असेल, ऑब्ट्यूज असेल, ॲक्यूट असेल. ओके. आता मी थोडस थांबतो आणि विचारतो समोर एक आपल्याला या ज्या फिगर दिल्या आहेत, आपल्याला जॉमेट्री मधलं हे कळलं पाहिजे. जॉमेट्रीचा व्हर्टेक्स कोणता आहे? टू लाईन्स कम्स टुगेदर, शेअर अ कॉमन पॉइंट, याला व्हर्टेक्स म्हणायचं. व्हर्टेक्स ए नावाचा व्हर्टेक्स सगळ्यांना दिसतोय, शिरोबिंदू, स्टार्टिंग पॉइंट ऑफ टू लाईन. टू लाईन एकत्र जेथे येतात बघा, ही लाईन आणि ही लाईन एकत्र आली, याला म्हणायचं व्हर्टेक्स. ए जो दिसतोय ना, याला व्हर्टेक्स म्हणायचं, ए.
शिरोबिंदू. एज कुठे बघा, एज म्हणजे कडा, मराठीमध्ये वापरतो बघा आपण. कडा, कडेची बाजू म्हणतोय. कशाची कड असू शकते? बॅटची असते, भांड्याची असते. कड, एज, हे एज बघा. रेड पेनाने मी ज्यांना इंडिकेट करतोय त्या आहे एज. तुमच्या बुकची एज असते का? एज आपल्याला ओळखता आली पाहिजे, कॉमन सेन्स आहे. वर्टेक्स, वर्टेक्स, एज, आणि ही जी आहे त्याची ती हाईट आहे, हाईट एच. ही जी दिसते ना, ही त्याची हाईट आहे. बर, नंतर मी प्रश्न विचारणार आहे, लक्ष द्या. स्क्वेअर इज अ parallelogram with 4 congruent angles and 4 congruent side. 4 congruent angles म्हणजे त्यामध्ये 4 अँगल असतात स्क्वेअर मध्ये, ते इक्वल असतात, एकरूप असतात. 4 स्क्वेअर मध्ये 4 अँगल असतात, 90 डिग्रीचे 4 अँगल स्क्वेअर मध्ये, आणि 4 साइड त्याच्या इक्वल असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप, इक्वल, समान, सारख्या. आणि पॅरेलिओग्राम म्हणजे काय? ज्याला 4 साइड असतात, समांतरभुज. त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत, ऐकायचं, समजून घ्यायचं, गडबड नाही करायची. ज्या अँगलला 4 साइड असतात, ज्या फिगरला 4 साइड असतात, मग तो रेक्टँगल असेल, रोम्बस असेल, स्क्वेअर असेल. ओके. आता या स्क्वेअर मध्ये काही बेसिक गोष्टी आहेत सार्थक, ऑरियन. बेसिक गोष्टी कोणत्या? ऑपोजिट साइड्स आर पॅरलल. आता हा जो मी इथे स्क्वेअर काढतोय बघा, स्क्वेअर, समजा हा स्क्वेअर आहे, या स्क्वेअरच्या ऑपोजिट साइड पॅरलल असतात. आता पॅरलल कोणत्या मी दाखवतो. ए बी आणि सी डी पॅरलल आहे. बघा, दोघे एकामेकांमध्ये मिक्स होतात का? आर्यन, सार्थक तांदळे, स्वरूप, स्वरा डोळे, सुधाकर, अनुष्का, एकामेकांमध्ये मिक्स होतात का? एबी आणि सीडी नाही, नेव्हर इंटरसेक्ट. त्यांना पॅरलल लाईन म्हणतात. ऑपोजिट त्याच्या साइड पॅरलल असतात. एसी आणि बीडी या दोघे पॅरलल आहेत. साइड एसी, साइड बीडी पॅरलल आहे. साइड ए बी, साइड सी डी पॅरलल आहे. ओके. 4 राईट अँगल. आता यामध्ये अँगल किती तयार होतात? 90 डिग्रीचे 4 अँगल असतात स्क्वेअर मध्ये. 90 डिग्रीचे 4 कॉन्ग्रुएंट अँगल, 4 कॉन्ग्रुएंट साइड. कॉन्झिक्युटिव्ह अँगल आर सप्लिमेंटरी. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे माहितीये, एकानंतर एक येणारे. हा 90 डिग्रीचा आणि हा 90 डिग्रीचा, हा झाला 180 डिग्री. आणि दोघे अँगल जर 180 डिग्रीचे असतील, त्याला सप्लिमेंटरी अँगल म्हणतात. सप्लिमेंटरी अँगलचं मेजरमेंट किती असतं? वैष्णवी, मोनिका, गगन शर्मा. ओके. कॉन्ग्रुएंट अँगलचं मेजरमेंट किती असतंय? टोटल 360. आणि कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे एकानंतर एक. आता हे कॉन्झिक्युटिव्ह आहेत बघा, 90, 90, 180, आणि या दोघांना म्हणायचं सप्लिमेंटरी. आता डायगोनल काय असतात? डायगोनल यांना नाव देऊ आपण, ए बी सी डी. एसी दिसतोय त्याला डायगोनल म्हणतात. बीडी यांना डायगोनल म्हणतात. आणि डायगोनल एकामेकाला बायसेक्ट करतात. 3D शेप्स कशाला म्हणायचं? ज्या शेप मध्ये लेंथ, ब्रीथ आणि हाईट असते, त्याला म्हणायचं 3D शेप.
आता 2D मध्ये काय असतं, कोण सांगेल मला? 2D मध्ये जरी मला चॅटबॉक्स मध्ये नाही सांगितलं तर 2D मध्ये असते फक्त लेंथ आणि ब्रीड. काय असतंय? LB. लेंथ आणि ब्रीड असते 2D मध्ये. 3D मध्ये तिन्ही पण असतात, LBH. आणि आपल्या आजूबाजूला ज्या फिगर आहे बघा, प्रिझम बघितला असेल, कोन बघितला असेल, क्युबाइड शेपची जी ब्रिक असते, क्यूब, सिलेंडर, हे सगळे 3D शेप आहेत. स्पियर, ऐका, जसा स्क्वेअर आहे तसं रेक्टँगलच्या पण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड इक्वल असतात. रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड इक्वल असतात. ऑपोजिट म्हणजे काय? समोरासमोरच्या. आता हा रेक्टँगल आहे बघा, मी काढलाय एक. या रेक्टँगल मध्ये ऑपोजिट साइड इक्वल दिसते आपल्याला. ABCD इक्वल कोण आहेत? AD अँड BC दोन्ही इक्वल आहे. AB आणि DC समोरासमोरच्या साइड बाजू इक्वल असतात रेक्टँगल मध्ये. 4 साइड असतात यामध्ये. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? क्वाड्रिलॅटरल म्हणजे ज्याला 4 साइड असतात. क्वाड्रिलॅटरल म्हणजे 4 साइड. क्वाड्रिलॅटरल म्हणजे 4 साइड. ऑपोजिट साइड्स आर पॅरलल. पॅरलल सगळ्यांना समजलं? DA आणि CB पॅरलल आहेत. AB आणि DC पॅरलल आहेत. अरे नाथपाराम ऐका, गडबड करू नका. ऑपोजिट साइड्स इक्वल असतात. यामध्ये रेक्टँगल मध्ये सुद्धा 90 डिग्रीची 4 अँगल तयार होतात. या सगळ्यांची मेजरमेंट 360 डिग्री असते 4 अँगलची. डायगोनल एकमेकाला बायसेक्ट करतात. यातले जे डायगोनल असतात ते बायसेक्ट करतात. आणि डायगोनलची लेंथ कशी असते? सेम. लिहू नका. सिद्धिका सर ऐका आता. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसेल ट्रायंगल, अॅक्यूट ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 3 साइड त्याच्या इक्वल असतात. इक्विलॅटरल शब्द ऐका, समभुज त्रिकोण. इक्विलॅटरल याला नाव देऊ आपण ABC. 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, याला म्हणायचं इक्विलॅटरल ट्रायंगल. अथर्व आवटे. समभुज त्रिकोण. इक्विलॅटरल, इक्वी म्हणजे इक्वल, इक्वल साइड असलेला, याला म्हणायचं इक्वल. आयसोसेल ट्रायंगल कशाला म्हणायचं? आयसोसेल्स, ISOCELES. आयसोसेल ट्रायंगल म्हणायचं ज्याच्या समोरासमोरच्या बाजू सेम असतात. ही जर 15 सेंटीमीटर आहे, ही पण 50 सेंटीमीटर आहे, आणि ही असणार 10 सेंटीमीटर. ऑपोजिट साइड्स हॅज 2 इक्वल साइड्स. या 2 साइड दिसत आहे तुम्हाला आयसोसेलच्या, त्या दोन्ही इक्वल असतात. थर्ड डिफरंट असते, तिसरी बाजू. आणि इक्विलॅटरल मध्ये सगळ्या बाजू सेम असतात. आता स्केलिनी ट्रायंगल बघा. स्केलिनी, ऑल साइड्स आर डिफरंट. हा स्केलिनी मी काढतोय. स्केलिनी याची जर 10 असेल, याची 15 असेल, तर याची 16 आहे. 3 साइड सदब जहा डिफरन्स असतात त्याला म्हणायचं स्केलिनी ट्रायंगल.